तुमची त्या जागेवरती खुर्ची टाकून बाप तुमचा बसलाय। फिरतो सामान तुला काढता येत नाही, मला दुसऱ्यांच्या कोणा माग थांबता येत नाही आणि मी झेलत नाही। स्वप्न आहेत तुमची त्या जागेवरती खुर्ची टाकून बाप तुमचा नाही, तुला फिरतो सामान तुला काढता येत नाही, मी वैयक्तिक कोणा माग थांबता येत नाही आणि मी झेलत नाही। जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो। तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी आपल्याला अलर्ट मोशनची गरज लागणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा अलर्ट मोशन ओपन करून घ्यायचं आहे। ओपन करून घेतल्यानंतर प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे। प्रोजेक्ट्समध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेकी प्रीसेट आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरून इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये। तर अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला बीटमार्क दिसून येणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव मीडियामध्ये जायचं आहे आणि जे आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरून मटेरियल डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा एक तुमचा इमेज इथं ॲड करून घ्यायचा आहे। आता हा इमेज मी इथं डेमोसाठी यूज केलेला आहे। इथं तुम्ही स्वतःचा इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर याची लेंथ आहे ती शेवटच्या बीटमार्कपर्यंत 14.18 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे। वाढवून घेतल्याबरोबर स्टार्टिंगला येऊन सगळ्यात पहिल्यांदा 3.20 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन इमेज लेअर सिलेक्ट करून बरोबरच त्याच्या खाली या इमेज लेअरचे 2 भाग करून घ्यायचा ऑप्शन दिसतोय, त्याची एकदा क्लिक करायचं आहे। त्याचबरोबर इथपासून चालवणाऱ्या प्रत्येक लेअरला अशाच प्रकारे 2 भागात कट करून घ्यायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे मी शेवटपर्यंत कट करून घेतलेलं आहे। तुम्ही अशाच प्रकारे कट करून घ्या। त्यानंतर स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि PNG दिलेला आहे तो PNG ॲड करून अशा प्रकारे स्क्रोल करून सेट करायचा आहे। सेट केल्याबरोबर याची लेंथ 3.20 सेकंदापर्यंत ठेवून परत एकदा 3.20 सेकंदापासून मीडियामध्ये जाऊन दुसरा PNG म्हणजे एक अशा प्रकारे जी आपण ब्लॅक PNG दिलेली आहे टेक्स्ट ती आपल्याला ॲड करून प्रॉपर इथंच सेट करायचे आहे आणि याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे। वाढवून घेतल्यानंतर परत एकदा 3.20 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि एक मटेरियलमध्ये व्हिडिओ दिलेला आहे तो फक्त काय करायचा आहे या व्हिडिओच्या लेअरपर्यंत म्हणजेच 14.18 लेअरपर्यंतच ॲड करून उरलेला भाग डिलीट करायचा आहे आणि हा व्हिडिओ सिलेक्ट करून ब्लेंडिंग ऑपेसिटीमध्ये जाऊन लाईटनमध्ये जाऊन स्क्रीन करायचे आहे म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे, बघू शकताय। आता हा व्हिडिओ ॲड केल्यानंतर काय करायचं आहे आपलं प्रॉपर इमेज PNG ब्लॅक PNG सगळं ॲड केलेलं आहे, फक्त इफेक्ट द्यायचा आहे। त्यासाठी इथून बॅक निघून आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून इथं तुम्ही हे 4 इफेक्ट बघू शकताय। तर फर्स्ट इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन पहिल्या इमेज लेअरला फक्त हा इफेक्ट काय करायचा पेस्ट करायचा आहे। पेस्ट केल्याबरोबर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। अशाच प्रकारे परत एकदा बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे आणि हा जो सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो आपल्याला मिरर इफेक्ट दिसून येतोय। तो इफेक्ट काय करायचा आहे बॅक निघून मेन प्रोजेक्टला यायचा आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं 3.20 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट केल्यानंतर 2 इमेज मध्ये सोडून 6.28 ला पेस्ट करायचे आहे। त्यानंतर 2 इमेज मध्ये सोडून 10.17 ला एकदा पेस्ट करायचे आहे। त्यानंतर इथं बघू शकताय 2 इमेज मध्ये सोडून आपले झालेलं आहे। त्यानंतर बॅक निघून आपल्याला परत एकदा शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचं आहे आणि इथून 3rd नंबरची ही जी लेअर आहे त्या लेअरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन इथं आपल्याला काय करायचं आहे की 4.16 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट केल्यानंतर 2 इमेजमध्ये सोडून 8.9 ला एकदा पेस्ट करायचे आहे। त्यानंतर इथे आपल्याला 2 इमेज सोडून 11.22 त्यानंतर बघू शकता 2 इमेज सोडून इथं झालेले आहे। त्यानंतर शेवटचा इफेक्ट कॉपी करण्यासाठी शेकी प्रीसेट ओपन करून हा 4था लेअर याचा इफेक्ट आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन इथे आपल्याला काय करायचं आहे 5.22 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करायचं आहे आणि इथून आपल्याला 2 इमेज लेअर सोडून एक इमेज इफेक्ट आहे तो अप्लाय करायचा आहे। बघू शकता 2 इमेज लेअर सोडायचे आणि शेवटला अप्लाय करून घ्यायचा आहे म्हणजे 3 इफेक्ट प्रॉपर तुम्हाला दिसून येतील। त्यानंतर स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे। आता याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरोची एकदा क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर व्हिडिओचा ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये।